जाणार आहोत। दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी हे आता वॉर मेमोरियल या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या योद्ध्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे देशासाठी, अशा ठिकाणी स्वतः मोदी हे पोहोचलेले आहेत। पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांचे आज हे महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। या कार्यक्रमांतर्गत नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। तिन्ही दलाचे जवान या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। माजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत। आज शपथविधी सोहळा पार पडेल त्यावेळेला 30 मंत्री शपथ घेतील आणि त्यात राजनाथ सिंह यांचाही समावेश असेल। अतिशय महत्त्वाचे आणि विश्वासू नेते जे आहेत ते आज शपथ घेताना पाहायला मिळतील। शपथ घेण्यापूर्वी आज सकाळपासूनच मोदींच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजता ते आधी राजघाटावरती पोहोचले होते। त्यानंतर आता ते युद्धभूमीवरती ज्यांना वीरमरण आलेलं आहे अशा सर्व योद्ध्यांसाठीचं असणारं जे स्मारक आहे त्या स्मारकावरती दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पोहोचून सध्या आदरांजली वाहतायत, कारण आपला देश हा कायम सुजलाम सुफलाम राहावा, इथली जनता सुखी समृद्ध राहावी यासाठी लढणारे आणि वेळप्रसंगी आपली आहुती देणारे असे जे जवान आहेत, या जवानांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी म्हणून मोदी पोहोचलेत। तर ही 3 दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे राजघाटावरती महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावरती त्यांनी आदरांजली वाहिली। त्यानंतर आपण ही बघतोय वीर जवान लिहिलेलं हे वीर जवानांसाठीचं स्मारक। या स्मारकावरती स्वतः
ही लष्कर प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिन्ही दलाकडून ही श्रद्धांजली अर्पण केली गेलेली आहे। तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। राष्ट्रीय समर स्मारक असं नाव देण्यात आलेलं आहे। ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्यासाठीचं हे स्मारक।